समुद्रात एखादं चक्रीवादळ तयार झालं आणि त्याची दिशा जर दुबईकडे गेली तर काय होतं, हे सगळं बाष्प ओढून घेऊन जातं आणि जोपर्यंत ते चक्रीवादळ स्थिर होत नाही तिकडे जाऊन पाऊस पडल्याच्या नंतर स्थिर झाल्याच्या नंतर तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये असंच वारं चालू राहतं आणि हे बाष्प ओढून घेतं. म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. एल निनो वगैरे काही नसतं. तुम्हाला एक सांगू इच्छितो, एल निनो जणू काय आपल्या भारतीय मान्सूनचा सूत्रधार असं समजतं. म्हणून म्हणतो भविष्यामध्ये आपल्या भारताला 2 समुद्र आहे, एक अरबी समुद्र आणि एक बंगालच्या खाडीचा समुद्र. जरी अरबी समुद्रातून पाऊस नाही आला तर शेतकऱ्याला तुम्हाला एक सगळ्यात सोपं एक सांगू इच्छितो, जर जून मध्ये पाऊस नाही आला, जून कोरडा गेला, ऑगस्ट कोरडा गेला, पेरण्यात झालं नाही, सप्टेंबर ऑगस्ट कोरडा गेला, पेरण्यात झालं नाही, मग तुम्ही काय करा, एक 20 सप्टेंबर एक कॅलेंडर मध्ये तारीख अशी गोल करून ठेवा. 20 सप्टेंबरला दरवर्षी मला जसं कळतंय तसं बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होतंय आणि ते तिथून मद्रासला येतंय, मद्रासून तेलंगणात येतंय, तेलंगणातून मराठवाड्यात येतंय, मराठवाड्यातून इकडे आयल्यानगर करून इकडं काय होतंय नंदुरबार उत्तर महाराष्ट्राकडे जातंय आणि सगळ्याला 20 सप्टेंबर नंतर पाऊस पडतो. म्हणून ही गोष्ट सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात यायची. अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.